एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे. यांना ओळखलं का? म्हणजे आता जे बोलत होते ते आहेत शहाजी बापू पाटील. भाजपच्या नीतीने पार थंड झालेत. सांगोल्यामध्ये त्यांना राजकीय ट्रॅप करत भाजपने चांगलीच सेटिंग लावली आहे. नेमकं काय घडलंय सगळं मी तुम्हाला सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन आले किंवा काहीही केलं तरी भाजप काही थांबायला तयार नाही. तिकडे मुख्य नेते महायुती धर्म पाळा असं सांगत असताना खालचे नेते मात्र हवी तशी सोयरी करताना दिसत आहेत. सांगोला नगर परिषद सुद्धा त्याला अपवाद नाही. बोलायला मोकळे ढाकळे असणारे शहाजी बापू हे त्यामुळे सगळं काही बोलून गेले. सांगोला नगर परिषद खरं तर 32 सदस्यांची. निवडणूक लागताच महायुती म्हणजे सेना भाजप एकत्र लढणार अशी भाषा झाली. त्यामुळे तिकडे आमदार बाबासाहेब देशमुख यांचा शेकाप विरुद्ध महायुती असा सामना फिक्स होता. पण घडलं भलतंच. शेकापने मारुती बनकर यांची नगराध्यक्षपदासाठीची उमेदवारी जाहीरही केली. पण निवडणूक जवळ आली आणि सगळं चित्र पालटलं. शेकापकडून घोषित झालेले उमेदवार मारुती बनकर यांनी अर्ज दाखल करण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी शेवटच्या काही तासांमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपने त्यांची अधिकृत नगराध्यक्षपदाची उमेदवारी म्हणून घोषणा केली. त्यामुळे बापूंना हातोहात बनवत भाजप आणि शेकाप एकत्र आले आणि महायुतीची खरी सहकारी असलेली शिवसेना मात्र विरोधक झाली. त्यातच भाजप आणि शेकापच्या उमेदवाराला दीपक साळुंके यांच्या गटाने सुद्धा पाठिंबा दिला. त्यामुळे शहाजी बापूंची बऱ्यापैकी कोंडी झाली. चला तर बघूया यामागची कारणं. डॉक्टर बाबासाहेब देशमुख भाजपला का मिळाले? देशमुख खरं तर शेकापचे आमदार. गणपतराव देशमुख जे 11 वेळा आमदार होते, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात ज्येष्ठ आमदार होते, त्यांचे नातू आहेत डॉक्टर देशमुख. भाजपमध्ये त्यांचं जाणं अतिशय धक्कादायक आहे. कारण काहीही असलं तरी भाजप आणि शेकाप यांचे विचार पूर्ण विरोधक आहेत. मात्र असं असताना सुद्धा देशमुखांनी घेतलेला हा निर्णय त्यांचं राजकारण आणि लोकांचा त्यांच्यावरती असलेला विश्वास थांबवणारं सुद्धा ठरू शकतं. गंमत म्हणजे शेकापच्या उमेदवाराने चक्क कमळ चिन्हावरती लढणं म्हणजे देशमुखांनी स्वतःचा पक्ष स्वतःच्याच क्षेत्रात संपवण्यासारखं आहे. त्यामुळे पुढच्या विधानसभेत देशमुखही कमळावर लढले तर काही फार आश्चर्य वाटायची गरज नाही. पुढचा मुद्दा, जयकुमार गोरेंची चाल. आता जयकुमार गोरे आहेत सोलापूरचे पालकमंत्री. त्यांना काहीही झालं तरी परफॉर्मन्स दाखवायचा आहे आणि त्यासाठी ते आकाश पाताळ एक करत आहे. जिंकण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या युती आघाडी करण्याकडे त्यांचा मानस असावा. शेवटी सत्ता येणं महत्त्वाचं आणि त्यासाठी गोरेंनी शेकापला जवळ केलंय. आता गोरेंचं एक वाक्य आणि शहाजी बापूंचा करेक्ट कार्यक्रम. सांगोल्यात भर चौकात काही पक्षप्रवेश होते आणि त्या पक्षप्रवेशाला खरं तर पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे हजर होते. मग गोरे मुद्दाम बोलले, चुकून बोलून गेले, जे काही असेल ते. पण त्यांचं एक वाक्य फार महत्त्वाचं होतं आणि त्यामध्ये ते असं म्हटले की मी मदत केली नसती तर हे म्हणजे बाबासाहेब देशमुख हे आमदार झालेच नसते. याचाच अर्थ महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले बाबासाहेब देशमुख यांना महायुतीने विधानसभेमध्ये मदत केली आणि म्हणूनच भाजपने सांगोल्यामध्ये डोंगर झाडी फेम असलेल्या शहाजी बापूंचा करेक्ट कार्यक्रम केल्याचं स्पष्ट आहे. अजून एक मुद्दा म्हणजे कोणी कोणासाठी उगीच काही करत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार माढा लोकसभेसाठी याच देशमुखांनी सुद्धा आतून रणजितसिंह निंबाळकर म्हणजे भाजपचे उमेदवाराला मदत केली होती. त्यामुळे त्यांना विधानसभेच्या वेळी झालेली मदत ही मदतीच्या बदल्यातच झाली असल्याचं बोललं जाते. मग तसं नसेल तर कमळाच्या उमेदवारावर त्यांनी स्वपक्षीय उमेदवार कसा काय उभा केला हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे आता सांगोल्यात काय होणार? भाजप शेकाप युतीला यश मिळणार की शहाजी बापूंना सहानुभूतीचा फायदा होणार हे सगळंच बघावं लागणार आहे. पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.